नमस्कार मित्रांनो, इतके खाली ट्रेन इतका खाली प्लॅटफॉर्म कधीतरी बघायला भेटतो आणि त्या खाली प्लॅटफॉर्मचा फायदा डॉगेश भाऊ झोपून घेत होते. तर प्लॅटफॉर्मवरून स्टँडवरती पोहोचलो, बसची वाट बघतात बस भेटली आणि बसमध्ये बसलो. आज खिडकीकडची जागा भेटली म्हणून वातावरणाची मजा घेत कामामध्ये बसून गेलो. कामामध्ये पोहोचलो आणि कामामधून निघताच तीनात नाक्याला घाणेकर भाऊ भेटले. तर मी बसची तिकीट काढली. आज ट्रॅफिक होती म्हणून घाणेकर भाऊ मॅपमध्ये चेक करत होते कुठपर्यंत ट्रॅफिक आहे. बसमधनं उतरलो आणि तेवढ्यात लक्षात आलं आज घरना पावभाजीची ऑर्डर आहे. पावभाजी या येताना घेऊन. तर खूप शोधात निघालो, पावभाजी भेटतच नव्हती. खूप लांब गेलो आणि तिकडे लागलेली बाय वन गेट वनची ऑफर. तर घाणेकर भाऊला बोललो घेऊ नका, ते लोक अशी चुत्या बनवतात. तर घाणेकर भाऊ माझी विचार घेत होते. तर घाणेकर भाऊला बोललो माझं टकला पडून पण माझ्याकडे बायको आहे, कायकाच्या नशिबात ते पण नसतं. ते घाणेकर भाऊ बोलले ते डिशारा माझ्याकडं. तसंच आम्ही विजयभाऊची इथं पोचलो, पावभाजी घेतली. घाणेकर भाऊ प्रसिद्ध असल्याचा फायदा भेटला, 100ची 50 रुपयाला. तर घाणेकर भाऊला बोललो तुम्ही रोज वेगवेगळ्या ताटात जेवता, तुम्हाला एका ताटात जेवायची सवय नाही. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मित्रांनो?